Hello everyone, myself Pranali Ahir and I am working as an assistant professor for BVOC course that is Food Processing and Preservation. So हे जे लेक्चर आहे आपलं तर ते फक्त FY BVOC फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ह्या स्टुडंटसाठी आहे. तर ह्या लेक्चरमध्ये मी तुमचा सगळ्या सिलेबसचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो कवर केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला सब्जेक्ट्स कोणते आहे, पेपर कोड्स काय आहेत, त्याचे डिटेल्स काय आहेत, प्रॅक्टिकल कसे आहेत किंवा एक्झाम्स कशा पद्धतीने घेतो, अटेंडन्स, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कवर केल्या आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. तर सगळ्यात पहिले आपल्या कोर्सचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्स काय आहेत, तर इट इज टू प्रोव्हाइड बेसिक नॉलेज अँड ॲप्लिकेशन ऑफ फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. आता तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या फील्डमधून येतात, जसं आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल किंवा MCVCचं तुम्ही एखादा कोर्स केलेला असणार. तर एक्झॅक्टली फूड प्रोसेसिंग काय आहे याचं बेसिक नॉलेज किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये कवर करतो. त्यानंतर टू प्रोव्हाइड बोथ थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल इनपुट्स इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. आता सिन्स ॲडमिशनची प्रोसेस चालू असताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की हा आपला प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे. तर ह्या कोर्समध्ये ऑब्व्हियसली प्रॅक्टिकलला जास्त वेटेज आहे आणि थिअरी पार्टला थोडंसं कमी आहे. म्हणजेच काय की 40% आपलं वेटेज थिअरीला आहे आणि प्रॅक्टिकलसाठी आपलं 60% वेटेज आहे. त्यानंतर थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप ॲप्लिकेशन स्किल्स अमंग द स्टुडंट. आता स्टुडंटमध्ये ॲप्लिकेशन स्किल्स कशा डेव्हलप करायच्या किंवा प्रॅक्टिकलमध्ये जर तुम्ही तुम्ही एखादी प्रोसेस शिकलेला आहात, त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही बाहेर इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असेल किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट केलेली असेल, तर ती ॲप्लिकेशन्स तुम्ही कसे यूज कराल किंवा डेव्हलप कसे कराल हे सगळं या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. तर आता पुढे तुम्हाला हे माहिती आहे की आपल्या कोर्समध्ये मल्टिपल एक्झिट पॉईंट्स आहेत. तर जर इन केस तुम्ही 1 इयर डिप्लोमा केला, म्हणजेच 2 सेमिस्टर तुमचे कवर केले, तर तुमचं BVOC डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ह्या नावाने तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. त्यानंतर तुम्ही 2 इयर्स म्हणजेच ॲडव्हान्स डिप्लोमा कंप्लीट केला, म्हणजेच 4 सेमिस्टर कवर केले, तर तुम्हाला BVOC ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ह्या नावाने सर्टिफिकेट मिळणार. त्यानंतर जर तुम्ही पूर्ण 3 वर्षाचा कोर्स केला, म्हणजे 6 सेमिस्टर कंप्लीट केले, तर तुम्हाला BVOC बॅचलर्स ऑफ व्होकेशनल इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ह्या नावाने डिग्री सर्टिफिकेट मिळणार. आता त्यानंतर या कोर्समध्ये अटेंडन्स, द स्टुडंट मस्ट हॅव 75% अटेंडन्स इन ईच कोर्स फॉर अपिअरिंग एक्झामिनेशन. आता मी तुम्हाला आधीही सांगितलं की हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे. आता जर तुम्ही प्रॅक्टिकलसाठी प्रेझेंटच नसला तर तुम्हाला कसं कळणार प्रॅक्टिकल कशा पद्धतीने केलं आहे किंवा काय प्रोसेस यूज केलेली आहे. त्याकरता 75% अटेंडन्स ह्या कोर्समध्ये कंपल्सरी आहे. आता त्यानंतर इव्हॅल्युएशन मेथड्स काय आहेत, म्हणजे आपण जे काही एक्झाम्स घेतो किंवा तुमच्या जे काही टेस्ट असतील त्या कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन करतो, तर ते आपण 3 पद्धतीने करतो. द फर्स्ट वन इज द असेसमेंट विल बी बेस्ड ऑन कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट दॅट इज CIA आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन दॅट इज ES दॅट इज सेमिस्टर एंड एक्झामिनेशन. तर त्यामध्ये फर्स्ट वन आहे कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट. आता ह्या कंटिन्युअस इंटरनल असेसमेंटमध्ये आपण काय करतो की तुम्हाला क्लासवर्क जे देतो किंवा तुमचे जे काही ट्युटोरियल्स घेतो किंवा तुम्हाला काही असाइनमेंट्स देतो आम्ही घरी कंप्लीट करण्यासाठी किंवा काही सेमिनार प्रेझेंटेशन सांगतो किंवा दर आठवड्याला आपण जी काही क्लास टेस्ट घेतो किंवा प्रिलिमिनरी एक्झाम्स घेतो, तर ह्या एक्झाम्सवरती बेस्ड राहून तुमचं कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट आम्ही करत असतो. त्यामुळे जे काही असाइनमेंट दिलेले असतील, वर्क दिलेलं असणार, काही तुम्हाला PPTs बनवायला दिलेलं असणार किंवा तुमचे काही क्लास टेस्ट घेतलेले असणार, तर ते खूप लाईटली घेऊ नका, कारण आमची कंटिन्यूस इंटरनल असेसमेंट त्यावरती चालूच असणार आहे. आता पुढचा पार्ट आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, जी आपली सेमिस्टर एंडमध्ये आपली जी फायनल एक्झाम होते, तर ती कशा पद्धतीने असणार किंवा त्याचं मी इथे आता तुम्हाला एक टेबल दिसत असणार स्क्रीनवरती की त्यामध्ये मी इंटरनल एक्झाम किंवा एक्सटर्नल एक्झामला मार्क्सचं बायफर्केशन दिलेलं आहे की एक्झॅक्टली इंटरनल मार्क्स किती असणार, एक्सटर्नल किती असणार आणि टोटल मार्क्स किती आहेत. तर आपले जे जनरल एज्युकेशन कंपोनंट्स आहेत, आता कुठले कंपोनंट्स आहेत हे तुम्हाला पुढच्या स्लाईड्समध्ये कळणारच आहे. तर जनरल एज्युकेशन कंपोनंट्स म्हणजे जो थिअरी पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल मार्क्स आहेत 15 आणि एक्सटर्नल मार्क्स आहे 60. सो तुमचा टोटल मार्क्सचा पेपर असणार आहे 75. ठीक आहे. सो त्यानंतर सेम प्रॅक्टिकल असतील तर प्रॅक्टिकलला आपल्याला इंटरनल मार्क्स 25 मार्क्सचे प्रॅक्टिकल होणार, त्यानंतर एक्सटर्नलमध्ये 25 मार्क्सचे प्रॅक्टिकल होणार आणि टोटल मार्क्स तुमचे 50. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट कंपोनंट्स. आता मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपल्या कोर्समध्ये स्किल डेव्हलपमेंट कंपोनंट्स पण आहे, म्हणजे आपलं मेन जनरल एज्युकेशन कंपोनंट सोडून स्किल डेव्हलपमेंटसुद्धा सब्जेक्ट आहेत. तर त्याचेसुद्धा तुमचे जे एक्झाम्स आहेत त्या पद्धतीने होतील. त्याचे इंटरनल मार्क्स आहेत 10 मार्क्स तुमचे इंटरनल होणार आणि 40 मार्क्सचे तुमचे एक्सटर्नल एक्झाम होणार. सो टोटल वुड बी 50.
त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट कंपोनंटचे प्रॅक्टिकल्स, सो ते सुद्धा 25 मार्क्सचे इंटरनल असणार आणि 25 मार्क्सची एक्सटर्नल असणार, तर टोटल वुड बी 50. त्यानंतर मी तुम्हाला सेक्टर स्किल काउन्सिल थ्रू आपली एक्झाम होते, हा पॉईंटसुद्धा ॲडमिशन प्रोसेस दरम्यान सांगितला होता. तर ही एक्झाम आपली वर्षभरातून 4 वेळा होते. सो ती NSQF लेवल म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क यांच्या काही लेवल्स दिलेल्या आहेत, त्या लेवल्स थ्रू ती एक्झाम होते. आता कशी होते ती की 6 मंथ्स म्हणजे 6 मंथ्स झाले की फर्स्ट सेमिस्टर तुमचं कंप्लीट होतं. तर फर्स्ट सेमिस्टरच्या एंडला तुमचा NSQF लेवल 4 असते, तर त्या दरम्यान ती एक्झाम होईल. ती एक्झाम तुमचे प्रॅक्टिकल किंवा थिअरी पार्टवरती बेस्ड राहून ती करतात, किंवा ते असेसमेंट करण्यासाठी आपल्याकडे ते बाहेरचे असेसर्स येतात आणि ती तुमची एक्झाम कंडक्ट करतात. तर त्यानंतर ती 1 इयर कंप्लीट झाल्यावर जो तुमचा NSQF लेवल 5 असेल त्यावेळेला ती एकदा एक्झाम होईल. त्यानंतर सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जी NSQF लेवल 6 असेल त्या दरम्यान ती एक्झाम होईल. त्यानंतर थर्ड इयर कंप्लीट झाल्यावर 7 NSQF लेवल असताना ती एक्झाम होईल. आता सब्जेक्ट्स कुठले, आता सब्जेक्ट्सची पुढे सगळे काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की तुमचा पेपर कोड काय आहे, डिटेल्स काय आहेत आणि कुठल्या रेफरन्स बुक तुम्ही रेफर करायच्या, हे सगळं मी यामध्ये कवर केलं आहे. सो लेट स्टार्ट विथ द सब्जेक्ट्स. सो मी तुम्हाला आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की जनरल एज्युकेशन कंपोनंट्स, जे आपले बेसिक फूडचे जे सब्जेक्ट आहेत ते सगळे सब्जेक्ट्स जनरल एज्युकेशन कंपोनंट्समध्ये बिलॉंग करतात. सो फर्स्ट विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन. सो FPP 101 म्हणजे FPP 101 दॅट इज जनरल बायोकेमिस्ट्री अँड मायक्रोबायोलॉजी. आता हे जे पूर्ण नाव आहे हे तुम्हाला सेमिस्टरभर पूर्ण एकदम पाठ करून ठेवावं लागणार आहे, कारण हे नाव सगळीकडे येणार. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकल कराल, थिअरी कराल, त्यावेळेला हा कोड किंवा हे जे सब्जेक्ट आहे हे तुम्हाला प्रॉपरली लर्न करून ठेवणं गरजेचं आहे. उगाच असं नको व्हायला की तुम्ही दुसरा काहीतरी कोड टाकणार आणि तुम्ही सब्जेक्ट दुसरा लिहिणार, ते कन्फ्युजन व्हायला नको. म्हणून याचं मी क्लिअर डिस्क्रिप्शन असं दिलं आहे की FPP 101 दॅट इज जनरल बायोकेमिस्ट्री अँड मायक्रोबायोलॉजी. तर या सब्जेक्टमध्ये 2 सब्जेक्ट आपण क्लब केलेले आहेत, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा ह्या सब्जेक्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं आहे की कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड, तर यांचे स्ट्रक्चर्स काय आहे, यांचं बेसिक क्लासिफिकेशन काय आहे, हे सगळं त्यामध्ये शिकवलं जाणार. त्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजे मायक्रोस्कोप काय आहे, स्टरलायझेशन कसं करतात, मायक्रोबियल टॅक्झॉनॉमी कशी आहे, मग जनरल अकाउंट ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टेरिया किंवा मायक्रोबियल ग्रोथ कशी होते, हे सगळे यामध्ये कवर करतात. सर हे टीचिंगसाठी आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी मेंबर्स आहेत, तर ते येऊन तुमचं हे लेक्चर कवर करतात. आता याच्यासाठी रेफरन्स बुक कुठली आहे, तर आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी लेनिंजर म्हणून एक बुक दिलेली आहे, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ बायोकेमिस्ट्री. त्याचं 4th एडिशन आहे बाय डेव्हिड L. नेल्सन अँड MM कॉक्स 2005. सो ही जी बुक आहे, ह्या बुकचं थोडीशी लँग्वेज थोडीशी टफ आहे, पण तुम्ही कुठलंही बायोकेमिस्ट्रीचं बेसिक बायोकेमिस्ट्रीचं बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि साठी सुद्धा तुम्ही कुठलंही बेसिक मायक्रोबायोलॉजीचं बुक रेफर करू शकता, जे आपल्या लायब्ररीमध्ये पण अवेलेबल आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे FPP 102 दॅट इज फंडामेंटल्स ऑफ फूड अँड न्यूट्रिशन. आता हा आपला प्रॉपर फूडचा सब्जेक्ट आहे. तर यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ फूड काय आहे, मग फूडचे फंक्शन्स काय आहेत, मग फूडचे क्लासिफिकेशन्स काय आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, हे न्यूट्रियंट्स कोणते कोणते आहेत, न्यूट्रिशन काय आहे, हे सगळं कवर करतो. त्यानंतर एन्झाईम्स काय आहेत, कुठले एन्झाईम्स युजफुल आहे, कुठले नॉन एन्झामॅटिक रिॲक्शन्स आहेत किंवा कुठले एन्झामॅटिक रिॲक्शन्स आहे प्रोडक्टमधले, हे सगळं कवर करतो. त्यानंतर जे काही फूडमधले बायोकेमिकल चेंजेस आहे, मग तो प्लांट ओरिजिन असो किंवा ॲनिमल ओरिजिन असो, हे कवर केलेलं आहे. त्यानंतर बॅलन्स डाएट फॉर डिफरंट एज ग्रुप्स. आता डाएट कॉन्शियस लोक खूप सारे झालेले आहेत, पण एक्झॅक्टली बॅलन्स डाएट काय असतो, मग प्रत्येक एज ग्रुपला डाएट कशा पद्धतीने द्यायचा, हे सगळं कवर करतो. त्यानंतर माल न्यूट्रिशन म्हणजे जी काही प्रोटीनची डेफिशियन्सी होती आपल्या बॉडीमध्ये, ते माल न्यूट्रिशन मध्ये त्या स्टुडंट किंवा त्या मालन्यूट्रिशनमध्ये आपण ते एक्झॅक्टली मालन्यूट्रिशन काय आहे ते सांगतो. त्यानंतर रेफरन्स बुक कुठल्या कुठल्या आहेत, तर रेफरन्स बुकसाठी आपल्याकडे स्वामीनाथन म्हणून बुक आहे, फूड अँड न्यूट्रिशन त्या बुकचं नाव आहे. ती M. स्वामीनाथन या ऑथर यांनी लिहिलेली आहे. सो ती बुक आपण रेफर करू शकतो, किंवा कुठलीही बेसिक जी काही फूड अँड न्यूट्रिशनची बुक असणार, श्रीलक्ष्मीची असेल किंवा दुसरी कुठली असेल, तर ती पण आपण रेफर करू शकतो.
त्यानंतर FPP 103 दॅट इज FPP 103 प्रिन्सिपल्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. आपलं एक्झॅक्टली फूड प्रिझर्वेशन काय आहे तर त्याचा हा बेसिक सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये आपण जे काही फूड प्रिझर्वेशन आहे त्याचा इंट्रोडक्शन पार्ट घेतो, त्यानंतर सोर्सेस काय आहेत फूडचे ते कवर करतो, मग थर्मल प्रोसेसिंग काय आहे किंवा त्याची मेथड्स काय आहे, मग म्हणजे हीट यूज करून आपण कसं प्रिझर्वेशन करायचं, प्लस लो टेम्परेचर असेल म्हणजे फ्रीजिंग करून चिलिंग करून कसं प्रिझर्वेशन करायचं, त्यानंतर ड्राईंग डिहायड्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन करून आपण कसं प्रिझर्वेशन करायचं प्रोडक्टचं, मग नंतर केमिकल्स कसे यूज करायचे, प्रिझर्वेटिव्स कोणते यूज करायचे, हे सगळं त्यामध्ये कवर करतो. मग त्याच्याही पलीकडे जर रिसेंट मेथड कुठली प्रिझर्वेशनमध्ये इंडस्ट्रीमध्ये आपण अप्लाय करत असू तर ती कुठली मेथड आहे हे सगळं आपण त्यामध्ये कवर करतो. आता त्यामध्ये रेफरन्स बुक आहेत, फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशनची एक बुक आहे शुभलक्ष्मीची, तर ती बुक तुम्ही रेफर करू शकता किंवा मी तुम्हाला त्याचं PDF फॉर्म पण पाठवलेला आहे. ही आपली जी बुक आहे म्हणजे युजली आपण ही यूज करतो की हँडबुक ऑफ फूड प्रिझर्वेशन बाय रेहमान. सो ही जी बुक आहे तुम्ही ती रेफर करू शकता जेणेकरून तुम्हाला सगळ्या काही प्रोसिजर्स ज्या आहे प्रिझर्वेशनच्या त्या कळतील. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे FPP 104 दॅट इज लॅब. आता लॅब जिथं हा शब्द येईल तर हा शब्द इट रेफर्स टू प्रॅक्टिकल. सो प्रॅक्टिकल म्हटलं की जनरल बायोकेमिस्ट्री अँड मायक्रोबायोलॉजी लॅब. सो त्यामध्ये काय काय येईल तर त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह टेस्ट येतील, ज्या काही कार्बोहायड्रेट प्रोटीन लिपिड्स ज्या असतील त्याच्यानंतर सोल्युशन्स कसे बनवायचे, बफर्स कसे बनवायचे हे शिकवतात. त्यानंतर क्वालिटेटिव्ह आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोटीन्स की प्रोटीन्स मग प्रेझेंट आहे ॲब्सेंट आहे हे सगळं कसं चेक करणार, मग लिपिड्स कसे डिटरमाइन करणार तुम्ही, डिफरंट पार्ट्स ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, आता हा मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे. नंतर कन्स्ट्रक्शन युटिलिटी ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट्स म्हणजे ते कशी यूज करणार. त्यानंतर बॅक्टेरियाचा प्रेझन्स कसा आहे सॉईलमध्ये, वॉटरमध्ये, एअरमध्ये किंवा मिल्कमध्ये. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ बॅक्टेरिया, तर तो मोनोक्रोम स्ट्रेनिंगने करायचा की ग्राम स्ट्रेनिंगने करायचा हे सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं. त्यानंतर पुढचं आहे FPP 105 दॅट इज 105 FPP 105 दॅट इज लॅब फंडामेंटल्स ऑफ फूड अँड न्यूट्रिशन. म्हणजेच काय की त्याचं प्रॅक्टिकल आहे, फंडामेंटल ऑफ फूड अँड न्यूट्रिशनचं प्रॅक्टिकल आहे. तर यामध्ये सुद्धा जे काही प्रॅक्टिकल आहे ते जनरल बायोकेमिस्ट्री आणि फंडामेंटल्स ऑफ फूडचे काही कॉमन प्रॅक्टिकल्स आहेत तर ते आपण कॉमनली कवर करणार. त्यानंतर जर समजा तुम्हाला BMR कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे दॅट इज बेसल मेटाबॉलिक रेट, आपल्या बॉडीचा काय आहे ते त्याचं कॅल्क्युलेशन सगळं शिकवलं जातं. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी व्हॅल्यू ऑफ फूडमधून एनर्जी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते सगळं कवर करणार. त्यानंतर प्लॅनिंग अँड कॅल्क्युलेशन ऑफ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॅलन्स डाएट म्हणजे बॅलन्स डाएटला आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करायची किंवा कॅल्क्युलेशन्स कसे करायचे किंवा प्रत्येक प्रॉडक्टमध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहे हे फाइंड आउट करण्याचं काम आपण प्रॅक्टिकलमध्ये कवर करतो. त्यानंतर आहे FPP 106 लॅब प्रिन्सिपल्स ऑफ फूड प्रिझर्वेशन आणि सो ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण जे काही मशिनरीज फूड प्रोसेसिंगमध्ये यूज होतात ते सगळं कवर करतो. मग ब्लँचिंग कशी करतात प्रत्येक फूडची, कॅनिंग किंवा बॉटलिंग कशी करतात फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सची, याचे प्रॅक्टिकल्स आपण त्याच्यामध्ये कवर करणार आहोत. त्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर. आता शुगर यूज करून आपण कुठल्या टाईपचं प्रिझर्वेशन करू शकतो तर त्यांनी आपल्याला जॅमचं प्रिपरेशन दिलेलं आहे. तर आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये किंवा ह्या सेमिस्टरमध्ये आपण जॅम बनवणार आहोत, नंतर पिकल बनवणार आहोत दॅट इज प्रिझर्वेशन युजिंग बाय सॉल्ट. त्यानंतर पिकलिंग ॲसिड जे आहे किंवा विनेगर आहे किंवा ॲसिट्रिक ॲसिड आहे हे सगळे आपण ॲसिड्स यूज करून पिकल कसं प्रिझर्व करायचं हे सगळं शिकवतो. त्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय युजिंग डिफरंट केमिकल्स, जे काही केमिकल्स यूज करून म्हणजे बेन्झोइक ॲसिड असेल ते आपण जॅममध्ये यूज करतो. हे सगळे प्रिझर्वेटिव्ह यूज करून काय काय प्रॉडक्ट्स आपण प्रिझर्व करू शकतो हे सगळं याच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण कवर करतो. त्यानंतर पुढे आहेत स्किल डेव्हलपमेंट कंपोनंट्स. आता मी तुम्हाला सांगितलेलं की आपले जनरल एज्युकेशन कंपोनंट्स आहेत आणि प्लस स्किल डेव्हलपमेंट पण आहेत. तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये कुठले कोर्सेस आहेत तर फर्स्ट वन इज FPP 107 दॅट इज कम्युनिकेशन स्किल. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल बऱ्याच जणांचं लॅक आहे, म्हणजे तुम्ही खूप लॅकिंग आहात त्यामध्ये, पण आपण ते कवर करतो ह्या कोर्समध्ये की तुमचं इंग्लिश वोकॅबलरी असेल ती कशी तुम्ही इम्प्रूव्ह करणार किंवा तुमचं आता इंग्लिशमध्ये आपण सगळ्या काही बेसिक गोष्टी शिकवतो. तुमचं पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा वाक्य मराठीतलं तुम्ही इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार हे सगळं त्यामध्ये शिकवतात. त्याचबरोबर आपल्याकडे मराठी हा सब्जेक्ट पण आहे, पण आपण त्याला फंक्शनल मराठी असं यूज करतो. मीन्स दॅट इज FPP 108 फंक्शनल मराठी. यामध्ये भाषेचं स्वरूप काय आहे, भाषेचे प्रकार काय आहेत हे सगळं शिकवतात. सो या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स पण आहेत, तर प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा सेम कवर करतो. सो इट वुड बी FPP 108 दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स लॅब म्हणजेच काय प्रॅक्टिकल.
आणि FPP 109 दॅट इज फंक्शनल मराठी, दॅट इज लॅब म्हणजेच प्रॅक्टिकल. सो हे सगळं काही सब्जेक्ट्स तुमच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आहेत. तर तुम्हाला काहीही डाऊट असेल त्याबद्दल तुम्ही म्हणजे फ्रीली तुम्ही मला विचारू शकता. तुमचं आता फर्स्ट सेमिस्टर आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपण सगळ्या गोष्टी मिळून कवर करून घेऊ. ठीक आहे, चलो, थँक्यू.